सर्व काही व्यर्थ. अशा कशासाठी म्हणतो तो? कारण ह्या जगामध्ये जे पण आपण करतो ते सर्व काय आहे? व्यर्थ आहे. काबाड कष्ट, सकाळी उठल्यापासून कामाला जाणं, रात्री उशिरीपर्यंत कष्ट करणं, परमेश्वर म्हणतो की हे सर्व काय आहे? व्यर्थ आहे. वाईट संगत व्यर्थ आहे, बेविचार व्यर्थ आहे, वासना व्यर्थ आहे, व्यसन करणं व्यर्थ आहे. आणि जीवनामध्ये जे पण आपला आहे ते सर्व काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून उपदेशक म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि त्याने उपदेशकात तरुण पिढीस बोध दिलेला आहे. काय आपण वाचूया? तरुण पिढीस बोध, 9वं वचन. हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. काय म्हणतो उपदेशक? हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल, हे तुझ्या लक्षात असू दे. यास तू आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख. कारण तारुण्य व भर जवानी ही व्यर्थ आहे. हालेलुया. उपदेशक काय म्हणतो? व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि तो तरुण मुलांना सांगत आहे. आज या तरुण मीटिंग मध्ये तरुण मुलांसाठी मी हे वचन परमेश्वराने दिलेले आहे की तुम्ही या तरुणांनी काय करायचं? आपल्या तरुणपणामध्ये परमेश्वराला स्मरायचं आहे. हे गीत आहे ना, हे तरुणा तुझ्या तरुणपणात आपल्या निर्माण करताना पापामुळे शाप येतो जगी, येशू हा पापाची क्षमा करी. पापामुळे शाप येतो जगी, येशू हा पापाची क्षमा करी. येशूला आपलं हृदय ठेव, राजाची राजाची स्तुती तू कर. हे तरुणा तुझ्या तरुणपणा आपल्या निर्माण त्याला स्मर. हे तरुणा आपल्या तरुणपणात आपल्या निर्माण करता स्मर. ही भर जवानी, हे तारुण्य, हे सौंदर्य काय आहे? व्यर्थ आहे. आणि ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहे. उपदेशक म्हणतो तुम्ही जे पण करता या तरुणपणामध्ये, या तारुण्यामध्ये, हे सर्व काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून तरुणांनो लक्ष द्या. हे मी नाही सांगत, हे परमेश्वराचं वचन सांगते. हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर, मौज मजा कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. आणि ह्या तरुणपणामध्ये लेकरं काय करतात? आई वडिलांचं ऐकत नाही. आई वडील सांगतात तिकडे जाऊ नको, त्यांना ते आवडत नाही. आई वडील सांगतात तिकडे जाऊ नको, ते आवडत नाही. हे करू नको, आवडत नाही. हे करू नको, आवडत नाही. पण जेवढ्या वाईट गोष्टी आहेत ते तरुण मुलांना आवडतात. का? डोळ्याची वासना. आणि त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ते सर्व काय आहे? चांगलं आहे. पण परमेश्वर म्हणतो हे तरुणा तू आपल्या तारुण्यात आनंद कर. किती पण मजा करा, देवाचं ऐकू नका. किती पण मजा करा, किती पण कसं पण वागा, इतरच्या वाईट संगतीमध्ये जा, व्यसन करा, दारू प्या, पाप करा, वासनेमध्ये राहावा, व्यसनामध्ये राहावा, व्यभिचार करा, कोणीच्या मागे जावा, कोणाच्या मागे जावा, हे तुमच्या मनाला आनंद देतात. पण उपदेशक म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. तुमचं तारुण्य व्यर्थ आहे. जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नाही आणि या वाईट गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमचं तारुण्य व्यर्थ आहे. पण उपदेशक म्हणतो पण या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेणार आहे. हालेलुया. देव काय करतो? झाडाझडती घेतो. कधी? शेवटच्या दिवसांमध्ये. आज तुम्हाला वाटतंय आम्ही पोरीच्या मागे गेलो, पोरांच्या मागे गेलो, प्रेम होते आम्हाला. पण ही डोळ्याची वासना आहे, ही शारीरिक वासना आहे, हे मनात आलेले वाईट विचार आहेत. खून करणं, चोरी करणं, व्यभिचार करणं, इतरांबद्दल इतरांची निंदा करणं, ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. पण उपदेशक म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. हे तुमचं तरुणपण
तुम्ही जर देवाच्या संगतीमध्ये घेऊन गेला नाही, देवाच्या सानिध्यामध्ये राहिला नाही, देवाच्या वचनामध्ये त्याच्या भयामध्ये चालला नाही, तर तुमची भर जवानी काय आहे? व्यर्थ आहे. किती पण तुम्ही देखना असाल, देवाला याचा उपयोग नाही. किती तुमच्याकडे सौंदर्य असू दे, देवाला याचा उपयोग नाही. तुम्ही कितीही तरुण असा, किती पैसेवान असा, आणि तुमच्याकडे कितीही मोठं काही पण धन असू दे, पण सर्व काय आहे? व्यर्थ आहे. पहाटे उठता, कामाला जाता, कामात कष्ट करता, देवाला वेळ देत नाही. कारण तुम्हाला वेळ आहे तुमच्या कामासाठी. आपण म्हणतो नाही आम्हाला प्रार्थनेला वेळ नाही का? काम आले, मालकाने आम्हाला बोलवलंय. रात्री उशिरापर्यंत नाईट करायची, डबल ड्युट्या करायच्या पेशासाठी. आणि उपदेशक म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि ह्याची झडती कोण घेणार आहे? परमेश्वर घेणार आहे. आज जर तुम्ही परमेश्वराला वेळ दिला नाही, त्याच्या सानिध्यामध्ये बसला नाही, त्याच्या वचनाला प्रथम स्थान दिला नाही, त्याला प्रथम प्राधान्य दिले नाही, तर तुमच्या जीवनाचा काही एक उपयोग नाही. किती धन कमवा, किती कष्ट करा, तुमच्या अकाउंटवर कितीही पैसा येऊ दे, कितीही डबल ड्युट्या करा, कितीही कष्ट करा, त्याचा काही उपयोग नाही. आणि ज्या दिवशी न्याय होईल, त्या दिवशी येशू ख्रिस्तासमोर आपल्याला जायचंय, आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणा तू राजा आहेस, मला उपयोगाचा नाही. तू धनवान आहेस, माझ्या उपयोगाचा नाही. तू मोठा मंत्री आहेस, नर्स आहेस, डॉक्टर आहेस, शिक्षक आहेस, मला याचा उपयोग नाही. पण तू पृथ्वीवर राहून जे मी तुला तारुण्य दिलं होतं, जी जवानी दिली होती, त्या जवानीमध्ये, त्या तरुणपणामध्ये तू माझ्यासाठी काय केलीस? परमेश्वर हे विचारणार आहे. म्हणून ही आजी लहान लेकर आहे ना, ह्यांना देवाची ओळख होणं गरजेचं आहे. एकदा का हा मातीचा मनुष्य घडलेला आहे, एकदा का ह्याला आकार आला, एकदा का ह्याची मूर्ती तयार झाली, तर तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. ही तुमची जबाबदारी आहे तुमच्या लेकरांना आकार देण्याची. आपला कुंभार कोण आहे? परमेश्वर. पण त्याने आपल्याला ऑलरेडी घडवलेला आहे, आणि ही लेकर तुम्हाला दिल्या, त्याचा आशीर्वाद आहे, तुम्हाला सांभाळण्यासाठी दिला. आणि जर ही लेकर वाया